हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आता संध्याकाळची वेळ आहे. नरेंद्र पण आता दुपारपासून नाहीच आहेत घरी. मग राजनंदिनीला थोडीशी भूक लागली होती आणि मी पण म्हणलं आता वेळ तर जेवणाची झाली आहेच. मोस्टली 7च्या दरम्यानच जेवतोय मी, 7 ते 8च्या दरम्यान, म्हणजे 8च्या आधीच होतं. तर आता आहे वेळ, म्हणलं की जेवण पटकन बनवावं. आता नरेंद्र किती वाजता येतील काही आयडिया नाही आहे, त्यामुळे म्हणलं आमचं ते बनवावं. त्यात नरेंद्र गव्हाचे पदार्थ खात नाही, जसं की तुम्हाला सांगितले ऑलरेडी. सो त्यांना भाकरीच बनवायची आहे जरी ते घरी जेवायला आले तरी. आणि बाहेर जर कधी जेवण झालं त्यांचं तरीसुद्धा ते भाकरीच खात आहेत. तर येस, ते आल्यावरती काय भाकरी लगेच करू शकतो आपण. मी आता पराठे बनवते. मी खाते गव्हाचं, मला लागतं, त्यामुळे मी गव्हाचे पराठे खाते. नॉर्मल जे जेवण आहे ते जेवते, फक्त डाएट म्हणजे असं काही स्ट्रिक्टली नाही करत आहे. नॉर्मल जे जेवण आहे घरचं ते खाते, बाहेरचं तेवढं बंद, असं चाललं आहे. मग आता मी गव्हाचे पराठे करणार आहे राजनंदिनीसाठी आणि माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आज तुम्हाला मी आमच्या घराची टूर पण करून देणार आहे. तर मी शूट केला आहे, ऑलरेडी शूट करून ठेवला आहे तो व्हिडिओ. तोच तुम्हाला मी दाखवेन पुढे या व्हिडिओच्या. तर चला आधी आलू पराठे करून घेते आणि मग आपण आपल्या घराची टूर बघूयात. राजनंदिनी झोपली होती. आता कुकर लावला तर शिटी होणार आणि पुन्हा ती उठणार. त्यामुळे विचार केला की आगारू रिगल राईस कुकर जो आहे आपला, तर याच्यातच आपण बटाटे उकडून घ्यायचे आणि सोबत मी इथे आमटीसुद्धा करायची होती मला. तर त्यासाठी जे आपले शेवग्याच्या शेंगा आहेत त्यासुद्धा उकडायला ठेवल्या आणि इथे स्टीमिंगचा ऑप्शन आहे तर तो सिलेक्ट केला आणि इथे राईस कुकर आपला स्टार्ट झाला. आधी सिरॅमिक पॉटमध्ये मी पाणी ओतलं होतं आणि त्याच्यावरती मग जी स्टीमिंगची बास्केट आहे त्याच्यामध्ये बटाटे वगैरे ठेवून दिले. आता इथे हे काउंटडाऊन वगैरे स्टार्ट होतं आणि आपोआप सगळं होऊन जातं, उकडलं जातं स्वतः. त्यामुळे इकडे लक्ष देण्याची जास्त काही गरज पडत नाही. जरी राईस कुकर असला तरी मल्टीपर्पज आहे बघा. याच्यामध्ये राईस करू शकता, डाल, तुम्ही सगळं जेवण बनवू शकता. म्हणजे चपाती भाकरी सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अन्नाचे पदार्थ पण करू शकतो. दाल बनवू शकता, भाज्या फोडणी घालू शकता. या डिजिटल डिस्प्लेवरती तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसत असतील तर ते सगळे आपल्याला यूज करता येतात. स्पेशली डिलेड कुकिंगसाठी प्रीसेट टायमर सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथे बघा जे बटाटे होते ते शिजले होते आणि सोबत मी इथे आमटीसुद्धा बनवून घेतलेली आहे. त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा मस्त टाकून दिल्या. कसं होतं की शेवग्याच्या शेंगा समजा जर आपण त्या डाळमध्येच कुकरमध्ये शिजवल्यानंतर तर खूपच शिजल्या जातात. त्यामुळे इथे मी स्टीम करून घेतल्यामुळे त्या व्यवस्थित शिजून गेलेल्या आहेत. आणि इथे आता भाजी बनवून घेते, कारण म्हणजे आलूची जे आपण उकडे होते ना तर त्याची भाजी, आलू पराठे करतो त्यासाठी. इथे छानशी भाजी बनवून घेतली आणि थोडा वेळ मी ठेवली, मला पीठ मळून घ्यायचं होतं म्हणून. त्यानंतर इथे पीठ वगैरे मळून घेतलं आणि आलू पराठे तयार करायला घेतले. मस्त झाले होते टेस्टला. आणि राजनंदिनी उठली होती इतक्यात, तिलासुद्धा छान खायला दिले आणि सध्या मी तिचं फिडिंग स्टॉप करायचा प्रयत्न करते. सो तिलासुद्धा आवडीने खाल्ले हे पराठे. लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता मी चाललोय घरी, आमच्या नवीन घरी. तर तिथे आता तुम्हाला होम टूर देते. 1-2 वेळा मी म्हटलं देते अजून झालं नाही. सो म्हणलं आता देऊयाच. अंधार होत आलाय तर पटकन आधी तिकडे जाऊन मग बाहेर जायचंय. चला. राजनंदिनीला ना तिच्या पप्पानी चंपी करून टाकलंय बघा. चलो. हे आहे आपलं घर. या, स्वागत आहे तुमचं आमच्या घरामध्ये. तिला ओळखत नाही कुठे आलं. लाईट्सचं अजून कनेक्शन वगैरे घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित लाईटचं कनेक्शन आलं नाही आहे, त्याच्यामुळे जरा अंधार यायला आम्ही आलो उशिरा थोडंसं. खरं तर ते खेळण्यासाठी नाही बसेल. तर हा आहे हॉल आणि या की इकडून जिना आहे वरती जाण्यासाठी. आणि इथे आहे किचन. हे पहा आमचं किचन. हा, इथं आम्ही जेवण बनवणार राजनंदिनी आहे ना पिल्लू. आता इथे देवाच्यासाठी केलेलं आहे म्हणजे. आणि इकडे आहे गॅलरी.
बेडरूम आमची, ज्याला ही अटॅच वगैरे गॅलरी आहे. आता काय ओपन करून दाखवत नाही. ते आम्ही सगळं तिच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सगळं पॅक करून घेणार आहे मेन्स वगैरे लावून. कारण आता ही मोठी व्हायला अजून जवळजवळ खूप वर्ष, म्हणजे तिला समजेपर्यंत. आणि रिस्कच नको मला, कारण थोडीशी आमच्याच इथे हायवे येतात तिथे, आणि ही तर कुठेही चढते. हिला चढायला काय म्हणतात त्याला, सपोर्टची गरज नाही पडत. कुठेही चढू शकते भिंतीला धरून, त्यामुळे तिथं तर रिस्कच नाही घेऊ शकत. चला, तिथे वरती जिना आहे. इथे एक बाथरूम आहे अटॅच, आणि हे जे आहे तिथं वॉश बेसिन आहे, जी की माझा फेवरेट एरिया आहे. आणि ही दुसरी बेडरूम. हां, इकडे टेरेस आहे दोन्ही साईडला. इथे पण आमचा विचार होता थोडंसं क्रीज वगैरे करायचं, पण आमच्या बजेटमध्ये थोडं हल्लं आहे, त्यामुळे नंतर करून घेऊ आम्ही. काय करणार तू? वा 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 वा. तर फायनली घराची जी काही टूर होती ती तुम्हाला दिलेली आहे. अजून घरातलं काही काम सुरू नाही केलं. इंटेरियरचं काम आता मीच चालू करणार आहोत 1-2 दिवसामध्ये. खूपच गडबड चालू होती, माझं पण काम चालू होतं, त्यामध्येच 1-2-4 दिवस आमचे वेस्ट गेले. आम्ही चॉईस नाही करू शकलो जे काही असेल ते घरातलं मटेरियल वगैरे. तर आता येस फायनल डिसिजनपर्यंत आलो आहे, आणि काम सुरू होईल 1-2 दिवसामध्ये. जे गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे, त्याच गोष्टी करून घेतोय सगळ्यात आधी. बाकीचं मी पण मिडल क्लासच आहे अगदी. सो जे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, महत्त्वाचं सगळ्यात की घर आपलं असणं महत्त्वाचं असतं. इंटेरियर ही नंतरची गोष्ट. तर सगळ्यात आधी घर झालेलं आहे आता. तर आपण आता इंटेरियरकडे वळतोय. ते पण मग ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याच आधी करून घेतोय, बाकीच्या नंतर. जसं बजेटमध्ये बसेल तसं सगळं प्लॅन करणार आहे. जास्त पण डोक्यावरती लोड नाही झाला पाहिजेत. ऑब्व्हियसली आपण म्हणजे आता पैसे कमवतो, सगळं ठीक आहे, एन्जॉयमेंट सगळं ओके, पण डोक्यावर बर्डन घेऊन जगण्यापेक्षा थोडंसं कमी ह्याच्यात केलेलं बरं. तसं तर मला अजून इच्छा होती की माझ्या घरासमोर मस्त लॉन असावं वगैरे वगैरे, खूप साऱ्या गोष्टी असतात. पण हे घर आता जे भेटलंय ना, तर ते सुद्धा मिळवण्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. आणि हे जर घरामध्ये जे इन्व्हेस्टमेंट, बऱ्याच जणांना हे पण प्रश्न पडलेले असेल की आता मी ऑलरेडी ते घर जे होतं ते म्हणजे हे आता राहतोय हे घर मी विकलंय. सो याच्यातून चांगले पैसे सुद्धा आले मला. आणि नरेंद्रचं जॉब चांगला आहेच, तो विषयच नाही. सो आम्हाला लोनवरती घेतले. सगळं काही आम्ही कॅशमध्ये घेतलेलं नाही आहे. आम्ही काही खूप श्रीमंत आहोत अशातली पण गोष्ट नाही. फुल स्ट्रगल करत आलोय. आणि खूप माझे जे जुने सबस्क्रायबर्स असतील, माझे फॅमिली मेंबर्स आहेत जे यूट्यूबचे, तर त्या सगळ्यांना माहिती आहे माझी स्टोरी. आणि खूप कष्टातून वर आलेलो आहोत. या घरातून जे काही पैसे आले ते, त्यानंतर अजून थोडंसं लोन घेतलं, आणि या सगळ्यातून मिळून आम्ही ते घर घेतलंय. खूप कष्टाचं घर आहे. याच्यामध्ये खरं सांगू तर यूट्यूबचा 1ही रुपया लागलेला नाही आहे. जे काही आहे ते सगळं नरेंद्रचं आहे. आणि यूट्यूबमधून मला विशेष ना पैसे नाही भेटत, तुम्हाला खरं सांगू म्हणलं तर. कारण माझे व्लॉग्स वगैरे तुम्ही पाहिले असतील, नियमित वगैरे कधी नव्हतेच. आणि
जे काही आहे ते मी कधीतरी आठवड्यातनं किंवा 5-6 दिवसातून टाकत होते. सो इन्कम असं गेले खूप महिन्यांना माझं इन्कम काही झालेलंच नाही आहे. हवं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर पण करेन की माझं इन्कम किती आहे. मला वाटतं ते जे तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की बाबा हा एवढे कमवत असेल त्याच्या मला वाटतं 5%ही नसावं इन्कम यूट्यूबमधनं माझं. पण मला आता कसं झालंय की जॉब नाही करू शकत मी सध्या तरी, कारण राजनंदिनीला कोण सांभाळणार हा विषय आहे. या सगळ्या गोष्टीमुळे ना मग मला तर खूप इच्छा आहे जॉब करायची, काहीतरी नवीन कोर्स करावा, काहीतरी घरी बसून पण आपल्याला होत नाही बघा. म्हणजे काही ना काहीतरी शिकणं ना खरंच गरजेचं असते. आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा ना अपडेट राहतो प्रत्येक गोष्टीमध्ये, एक रुटीन असतं आपलं. घरी राहिलं की तसं होत नाही असं माझं मत आहे. मी सगळ्यांवर लादत नाही. तर इच्छा तर खूप आहेत माझ्या कोणत्या पण नाही बाहेर जाऊ शकत. राजनंदिनीचं काय, आत्ता जस्ट मला नरेंद्र म्हणत होते की त्यांच्या ऑफिसमध्ये पण एक जागा आहे, तू येतेस का, मी ॲडजस्ट करतो काय. पण कितीही म्हणलं ना, एक तर एका ऑफिसमध्ये दोघांनी जॉब नाही करावा. आणि दुसरी गोष्ट, मी जर तिथे गेले चला माझ्या कोणत्या गोष्टींसाठी, आता माझं शूट आहे किंवा कुठलं तर एखादं प्रोडक्टचं प्रमोशन आलं, मग मी काहीतरी सुट्टी घेतली काय असं घेतलं ना, तर काय होणार माहिती आहे काय, त्यांच्या ऑफिसमधले वगैरे जे लोक असतील तर त्यांना थोडंसं ते मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतो कुठल्याही गोष्टीतून. किंवा तुम्हाला तर आता जे लोक जॉब वगैरे करतात त्यांना माहीत आहेच की किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात एकाच ठिकाणी जॉब केल्यामुळे. बाहेर म्हणजे एका ठिकाणी जॉब करण्याचं एकच गोष्ट असं होती की नरेंद्र माझं काम असताना नरेंद्र तिला पाहू शकतील वगैरे, असं थोडंसं हेतू होता. बट ते सगळं जुळून आलंच नसतं. त्याच्यामुळे मग नरेंद्रला म्हणलं तुम्हाला पण त्या गोष्टीचं हे नाही आला पाहिजे स्ट्रेस उगाच, म्हणून मग मी ते थोडंसं टाळलं. राजनंदिनी थोडीशी मोठी झाली पाहिजेत अजून. मला तर वाटतं थोडंसं मी ह्याच्यात बांधली गेलेलीच आहे. आत्ता विचार असा चाललाय की काहीतरी असं कोर्स किंवा असं काहीतरी करावं जेणेकरून मला वर्क फ्रॉम होम भेटेल, असं काहीतरी मला करायचं आहे. बघू, विचार चालू आहे माझा. मी पूर्ण विचार करूनच सगळं करणार आहे आता जे काय करेल ते. असं नाही आहे म्हणजे यूट्यूबमधनं पण मी असं सारखं व्लॉग्स वगैरे भरपूर काही काही करून कमवू शकते, नाही असं नाही. पण नको वाटतं तेच सारखं. थोडंसं अपडेट राहण्यासाठी वगैरे या गोष्टी काहीतरी वेगळं करायचं आहे लाईफमध्ये. म्हणून मग प्लॅन चाललाय माझा, बघू काय होतं पुढे. सो जे काही जणांना असा प्रश्न पडला असेल की बाबा हा यूट्यूबमध्ये छान पैसे मिळाले नाही घर घेतलं, तर खरंच 1ही रुपया माझा यूट्यूबमधला तिथे लागलेला नाहीये, एक सुद्धा. जे काय आहे ना कम्प्लीट नरेंद्रचं आहे. त्यांचं खूप म्हणजे असं नाही की नरेंद्र फक्त त्यांचा जॉब आहे तोच करतात, त्यांनी अजून बाहेरची बाकी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे असतात ते सुद्धा चालू असतं त्यांचं. सो मी सगळं क्रेडिट नरेंद्रना देईन याचं. त्यांचं खरं सांगू मी असं कौतुक करते असं नाही, पण गोष्टी मिळवण्यासाठी खूप कष्ट करतायत ते. तर मला असं वाटतं की माझा पण काही ना काहीतरी हातभार लागावा. आता घरात बसून मी काय करणार हे मला असतं, आणि मी पण थोडे ॲक्टिव्ह राहीन म्हणूनच हे यूट्यूबचे व्हिडिओज किंवा हे इन्स्टावरती वगैरे जे काही करत असते ना मी, हे एकतर मी माझं मन गुंतून राहील आणि काही ना एक 4 पैसे मिळतील, जरा संसाराला हातभार लागेल, हा एकच विषय असतो डोक्यामध्ये. दुसरं काही आता सध्या म्हणजे आता व्हिडिओज वगैरे नवीन काय आणायचा विचार तर चालू असतो सारखं, काहीतरी वेगळं करायचं आहे जेणेकरून तेच नको आहे असं पण चाललंय. आणि बस एवढंच आहे बघा, संसाराला काहीतरी हातभार लागला पाहिजे आपल्याकडून. आता मी दिवसभर मी हे नाही केलं तर काय करणार आहे, दिवसभर घरात बसून राहणार आहे. काम आत्ता सध्या तरी वर्क फ्रॉम होम वगैरे काय करावं म्हटलं तर तुम्हालाही माहिती आहे, तुमची मुलं असतील, राजनंदिनी सारखी छोटी बाळ असेल आणि तिला घेऊन करणं हे किती अवघड पडू शकतं. एखादे समजा लाईव्ह कॉल वगैरे असेल काय क्लायंट बरोबर, तर तिला घेऊन मी नाही करू शकत ना. ही मेन गोष्ट आहे की मला जॉब नाही सध्या करायला भेटत आहे. पण ठीक आहे, एक फेज असते प्रत्येकाच्या लाईफमध्ये आणि ती आपल्याला त्यातून जावंच लागतं. मग मी असं विचार करते युटिलाइज करायचं की आपण काहीतरी कोर्स करावा जोपर्यंत राजनंदिनी मोठी होते, म्हणजे आपल्या हातात काहीतरी येईल की जेव्हा ती चला राहू शकते वगैरे माझ्याशिवाय, तर त्यावेळेस मी जॉबचं वगैरे काहीतरी बघू शकते, असं माझं प्लॅन चाललंय. बघू पुढे अपडेट तुम्हाला मिळत राहतीलच माझ्या लाईफविषयी. बस इतकंच. घर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, सजेशन्स काय असतील तुमच्या त्यासुद्धा सांगा मला. तर चला निरोप घेते या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.